नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या स्वयंपाकघराशी जोडलेला आहे. एरवी छोट्या छोट्या कुरबुरींसाठी आपण लगेच औषधांकडे धाव घेतो, बरोबर? पण आज आपण आपलंच स्वयंपाकघर एका परिपूर्ण आरोग्य केंद्रात कसं बदलू शकतं या पारंपरिक शहाणपणावर एक नजर टाकणार आहोत. म्हणजे रोजच्या वापरातले अगदी साधे पदार्थ आपलं आरोग्य कसं उत्तम ठेवू शकतात हे पाहणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. तर आजच्या या विश्लेषणाची आपण 5 सोप्या भागांत विभागणी केली आहे. सगळ्यात आधी आहाराच्या योग्य सवयी, त्यानंतर सामान्य आजारांवरील काही घरगुती उपाय, मग रात्री झोपण्यापूर्वीचे काही खास उपचार, त्वचा आणि केसांची नैसर्गिक काळजी आणि शेवटी स्वयंपाकघरात उपयोगी पडतील अशा काही एकदम स्मार्ट टिप्स. चला तर मग सुरू करूया. बरं, तर सर्वात आधी आपण पाहूया आहाराच्या योग्य सवयी. कारण आपला अंतर्गत आरोग्याचा पाया हा इथूनच रचला जातो. आता हेच पहा ना, योग्य आणि चुकीच्या आहाराच्या जोड्यांमध्ये किती मोठा फरक असतो. एका बाजूला काही अत्यंत सुरक्षित आणि निरोगी सवयी आहेत, जसं की रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरेऐवजी फक्त गूळ वापरणं. हा किती साधा पण महत्त्वाचा बदल आहे. किंवा रात्रीची उरलेली पोळी सकाळी दुधासोबत खाणं. यामुळे ॲसिडिटी आणि अपचनापासून लगेच आराम मिळतो. पण दुसऱ्या बाजूला काही हानिकारक जोड्याही आहेत. गरम गरम पोळी दह्यासोबत खाल्ली तर पोटाचे विकार होऊ शकतात. आणि एक दिवस जुना चिरून ठेवलेला कांदा खाणं तर पोटाच्या गंभीर आजारांना थेट निमंत्रण देऊ शकतं. त्यामुळे हे छोटे बदल आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम करतात बरं का. आपल्या रोजच्या आहारात जर आपण काही छोट्या गोष्टींचा समावेश केला तर त्याचे अक्षरशः आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेलं पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल अगदी नियंत्रणात राहतं. तसंच रोज पांढरा कांदा खाल्ला तर शरीरात नवीन रक्त वेगाने तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. आल्याचा एक छोटा तुकडा रोज चघळण्याची सवय आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. पण हो, एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची: फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी कधीही प्यायचं नाही, अगदी कधीच नाही. असं केल्यास ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास लगेच सुरू होऊ शकतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण पाहणार आहोत की आपलं स्वयंपाकघर खऱ्या अर्थाने एका दवाखान्यासारखं कसं काम करतं. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातले हे रोजचे पदार्थ काही विशिष्ट आजारांवर किती अचूकपणे काम करतात. मुतखड्याचा त्रास असेल तर मुळ्याचा रस एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे खडे गळून पडायला मदत होते. दमाचा त्रास असणाऱ्यांनी सकाळच्या नाश्त्यानंतर एक वेलची नक्की चगळावी, त्याचे खूप फायदे होतात. कंबरदुखी सतावत असेल तर दुधात बडीशेप मिसळून पिण्याचा हा पारंपरिक उपाय नक्की करून पाहावा. आणि वारंवार डोकेदुखी होत असेल तर फक्त भात खाणं काही काळासाठी टाळून पहा. त्रास बऱ्याच अंशी कमी होतो. आहेत की नाही अगदी साधे आणि अचूक उपाय? खरं तर आपलं शरीर वेगवेगळ्या लक्षणांमधून आपल्या गरजा सांगत असतं. जसं की जर हात सतत थंड राहत असतील तर ते शरीरातील लोहाची किंवा रक्ताची कमतरता असल्याचं थेट लक्षण असू शकतं. आणि याच संदर्भात महिलांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली उपाय सांगितला जातो. तो म्हणजे रोज भिजवलेले काळे मनुके खाणं. यामुळे महिलांची प्रजनन क्षमता वाढण्यास खूप मोठी मदत होते. निसर्गाने या साध्या साध्या पदार्थांमध्ये किती मोठी ताकद लपून ठेवली आहे ना. आता आपण आपल्या तिसऱ्या भागाकडे जाऊया. हा भाग रात्री झोपण्यापूर्वीच्या काही खास आणि अत्यंत शांत अशा उपचारविधींबद्दल आहे. रात्रीचा हा विधी खरं तर शरीराला रिलॅक्स करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिऊन मूत्राशय रिकामा केल्याने आपल्या किडनी सुरक्षित आणि पूर्णपणे स्वच्छ राहतात. त्यानंतर नाभीवर बदामाचं तेल लावल्याने काय होतं तर त्यामुळे मेंदू तीक्ष्ण व्हायला मदत होते आणि पोटाची चरबीही हळूहळू कमी होते. आणि सर्वात शेवटी तिळाच्या तेलाने पायांची छान मालिश केली तर दृष्टी मोठ्या प्रमाणात सुधारते. विचार करा, या साध्या तेलांच्या वापराने शरीराच्या किती महत्त्वाच्या अवयवांना फायदा होतोय. रात्रीच्या वेळी जेव्हा शरीर विश्रांती घेत असतं तेव्हा ते अशा उपचारांना खूप छान प्रतिसाद देतं. उदाहरणार्थ, जर कोरड्या खोकल्याने हैराण असाल तर झोपण्यापूर्वी गरम दुधात 2 ते 3 बत्तासे टाकून पिऊन पहा. घशाला त्वरित आराम मिळतो. या उलट जर कानात मळ साचला असेल तर रात्री झोपताना फक्त मोहरीच्या तेलाचे 2 ते 3 थेंब कानात टाका. तो मळ रात्रभरात अगदी नैसर्गिकरित्या बाहेर पडतो. शरीर गाढ झोपेत असताना हे उपाय आपलं काम अगदी शांतपणे करत असतात. चला तर मग आता चौथ्या भागाकडे वळूया, जिथे आपण त्वचा आणि केसांच्या नैसर्गिक बाह्य सौंदर्याबद्दल बोलणार आहोत.
आणि यावरून हे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट होतं की पारंपरिक पद्धती केसांच्या काळजीसाठी किती जबरदस्त आहेत. केस मजबूत आणि दाट करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर ते विंचरणं ही अतिशय सोपी पण आवश्यक सवय आहे. पण ह्यातला सर्वात भारी उपाय कोणता माहितीये? कोथिंबीर आणि पांढऱ्या कांद्याचा वापर. टक्कल पडलेल्या भागावर चक्क कोथिंबिरीचा रस लावल्यास केसांची वाढ होऊ शकते आणि पांढऱ्या कांद्याचा रस केस गळती अगदी झटक्यात थांबवतो. केस लांब करण्यासाठी मोहरीचं तेल दुधात मिसळून लावणं आणि केस खूपच गळत असतील तर चहा पावडर उकळलेल्या पाण्याने केस धुणं हे खरंच खूप प्रभावी आणि वर्षानुवर्षे चालत आलेले उपाय आहेत. बाह्य सौंदर्याची काळजीही आपल्या स्वयंपाकघरातूनच कशी घेतली जाऊ शकते हे पाहणं खरंच कमाल आहे. खूप थंड पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात, त्यामुळे हे टाळणं कधीही चांगलं. याउलट निस्तेज त्वचेला उजळवण्यासाठी पुदिन्याचा रस किंवा भिजवलेल्या चणाडाळीचा पाणी लावून पहा, त्वचा लगेच उजळते. ओठ मऊ आणि गुलाबी करण्यासाठी रात्री दही लावणं आणि अकाली वृद्धत्व टाळून चिरतरुण राहण्यासाठी दुधात खारीक उकळून पिणं हे उपाय बाजारात मिळणाऱ्या त्या महागड्या उत्पादनांपेक्षा कितीतरी पटीने अधिक नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत. स्वयंपाक करताना अचानक लक्षात येतं की अरे छा, छोले भिजवायचे तर राहिलेच. होतं ना असं अनेकदा? पण अशा छोट्या गडबडीच्या वेळी अजिबात काळजी करायची गरज नाही. कारण आता आपण आपल्या 5व्या आणि शेवटच्या भागात अशाच काही स्मार्ट आणि एकदम प्रॅक्टिकल टिप्स पाहणार आहोत, ज्या अशा आणीबाणीच्या वेळी खूप उपयोगी पडतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे जर छोले भिजवायचे राहिले असतील तर फक्त कुकरमध्ये पाणी आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालून ते उकळा. काम एकदम सोपं होऊन जातं. दुसरं म्हणजे जर दूध आंबूस होऊन खराब होण्याची शक्यता वाटत असेल तर एका चमचा पाण्यात थोडा सोडा मिसळून तो दुधात घाला. दूध लगेच वाचवता येतं. बेकिंग सोडा हा किती वेगाने हा समस्या सोडवतो ना. आणि हो, जाता जाता आणखी एक उपयुक्त टिप. नियमित दह्याचं सेवन केल्याने युरिन इन्फेक्शनला कायमचा प्रतिबंध होतो. आहे की नाही एकदम प्रॅक्टिकल माहिती? खरोखरच स्वयंपाकघर हे फक्त अन्न शिजवण्याचं ठिकाण नाही, तर ती आरोग्यसेवेची पहिली पायरी आणि जन्मभराच्या निरोगीपणाचा एक भक्कम पाया आहे. या पारंपरिक पद्धती एका साध्या स्वयंपाकघराला किती प्रभावी आणि सुरक्षित औषधालयात बदलू शकतात हे आज आपण पाहिलं. हा पारंपरिक ज्ञानाचा खजिना वापरून आपण नक्कीच निरोगी राहू शकतो. पण आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. उद्या सकाळी उठल्यावर आपण आपल्या स्वयंपाकघरातील कोणता पहिला उपाय करून पाहणार आहोत? विचार करा.